संजय मुंडे म्हणालेत की मित्राची आठवण येते आणि आज मित्र सोबत नाही याची खूप म्हणजे उणीव सुद्धा भासते आहे. कोण आहे पण मित्र त्याचा? म्हणजे आता उघडच त्यांचा मित्र जर कोण असेल तर वाल्मिक कराड यांच्याविषयी ते बोलतात. असं जर तो म्हणला असेल तर मी काय ऐकलं नाही ते. असं जर म्हणलं असेल तर त्याच्यासारखा नीच माणूस दुसरा कोणी नाही. तर संतोष भाईची इतकी क्रूर हत्या करून तो जर म्हणत असला की मला कोणी वाचवते, तर त्या धन्यात का दुसरा नीच माणूस या पृथ्वी तलावर दुसरा असू शकत नाही. तो मित्र असो किंवा तो स्वैर असो, वाईट कृत्य जर केलं तर त्याचं कधी समर्थन करायचं नाही. आणि त्यातले त्यात आता तरी अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल. आणखी तरी किती त्याला पाठीशी घालायचं आहे. जर इथं गोरगरिबांच्या लेकराचे ते मुर्दे पाडत असला, अशा माणसाला अजित पवारांनी फडणवीसनी किती दिवस पाठीशी घालायचे हेही लक्षात आलं पाहिजे. परंतु समाजालाही सांगणं गरजेचं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा, मग जात कुठली असू द्या, महाराष्ट्रभरातल्या सगळ्या जनतेला सांगतो आणि विशेष करून मराठ्यांना सुद्धा सांगतो की बघा, याची शब्दातून का होईना जर तो म्हणला असेल तर शब्दातून का होईना उघडं पडलं, फक्त आणि फक्त गुंडगिरी, भ्रष्टाचार करणं, लोकांच्या जमिनी हडपणं, कुणाचे प्लॉट हडपणं किंवा दारू पिऊन पोरांना त्रास द्यायला लावणं, त्याच्या समाजातले काही लोक हे गुन्हेगारीकडे वळून त्याच्यातून फक्त आणि फक्त पैसा कमवायचा, कोणालाही ब्लॅकमेल करायचं. मग मंत्री असेल, सरकार असेल, अधिकारी असतील किंवा मराठा समाजासारखे नेते असतील काही, यांना ब्लॅकमेल करायचा आणि स्वतःचा संसारच मोठा करायचा आणि त्यातून तो काळा पैसा, पापी पैसा उभा करायचा आणि त्याच्या लेकरा बाळासाठी लावायचा. ही इतकं भयंकर पाप तो करत होता. जर तसं म्हणत असेल तर लोकांनी एक गोष्ट मात्र खूप समजून घेतली पाहिजे, किती पापी वृत्तीतून, किती गुंडगिरीतून ह्यो पैसा आणि राजकारण उभा करत होता. असले राजकारणासाठी आणि लोकांसाठी, जिल्ह्यासाठी आणि जनतेसाठी असा माणूस अजिबात चांगला नाही. इथून पुढे तरी लोकांनी डोळे उघडलेच पाहिजे. आणि विशेष करून फडणवीसने, अजित पवारने तरी आता डोळे उघडले पाहिजेत. नसता याच्या पापात तुम्ही सुद्धा खापण. पुन्हा ते म्हणालेत की काय चुकलं असेल तर न्यायालय बघून घेईल, म्हणजे न्यायालयाकडे पुन्हा बोट केली. त्याचा अर्थ तोच आहे, त्याचा अर्थच तो होतो. मग याच्यावरून अशी पुन्हा शंका येतात की बीडचा जो जेलर होता, त्या बीडच्या जेलमधला, कारागृहातला, तो यांनीच तर बदलला नसेल ना. याचीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी मग चौकशी करायला पाहिजे. कारण तो जरा जेलर टाईट होता, कायद्याला धरून होता आणि त्या सत्य तो सत्य करत होता अशी माहिती आहे किंवा आमच्याकडे बीडमधूनच कळालेली. तो तिथं बाहेरून येणारे डबे आत जाऊन देत नव्हता जेवणाचे आरोपीला. अनेक काही गोष्टी मनासारख्या आरोपीच्या तो होऊ देत नव्हता. इतका कडवट असा होता अशी माहिती. बीडचा जेलर जाणून बुजून त्याला कारागृहाच्या बाहेर घालण्यात आलं, त्याला निलंबित करण्यात आलं. याचीसुद्धा गृहमंत्र्यांनी लक्ष घालून सखोल चौकशी करायला पाहिजे. याचा दबाव अजित पवारांच्या जीवावरती 100% संतोष भाईच्या केसवर असण्याची शक्यता आहे. शक्यता म्हणण्यापेक्षा 100%च अजित पवारला हाताखाली धरून संतोष भाईच्या केसमध्ये दबाव आहे. पण अजितदादाला आणि फडणवीसला सुद्धा सांगतो, संतोष भाई देशमुखांच्या प्रकरणातला एक जरी आरोपी सुटला तर याचे दुष्परिणाम तुम्हाला वाईट बघावं लागणार आहे, लक्षात ठेवा. कारण हे जर जाहीर असं बोलत असला तरी सरकारसाठी आणि जनतेसाठी घातक आहे. असा गुंड आणि गुंडगिरी चालवणारा आणि अशा टोळ्या सांभाळणारा हा माणूस, यालासुद्धा आता जेर बंद करायला पाहिजे. यालासुद्धा अटक सरकारने करायलाच पाहिजे, याची चौकशी व्हायला पाहिजे. माझ्या मॅटरमध्ये चल ना म्हणा त्याला. मग आता घातपातच मॅटर होतं धन्याने केले. चल ना, नार्को टेस्टला मी किती कोण भरलोय यायचं भंगा. चल ना, वाट बघून मी मरत बरी आली. किती एस ठेवल्या आपल्या नार्को टेस्टला जायचं आपल्याला. चल, लपू नको. बायासारखे चाळ्याने करायचं मस्त. नार्को टेस्टला चल.